नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण शेअर्स या चॅप्टर अंतर्गत शेअर्सची दर्शनी किंमत आणि काही महत्त्वाची सूत्रे बघणार आहोत. म्हणजे शेअर्समधील महत्त्वाच्या संकल्पना. तर आपल्याला शेअर मार्केट माहीतच आहे. तर शेअर्समध्ये आपल्याला काय काय पॉईंट महत्त्वाचे आहेत, काय काय माहीत असणं गरजेचं आहे ते आज आपण पाहूया. तर बघा, शेअर हा चॅप्टर 9वी-10वीमध्ये पण आहे आणि तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा उपयोगी येणार आहे. तर शेअर्सची आपण दर्शनी किंमत पहिल्यांदा बघूया. दर्शनी किंमत म्हणजे काय ते तुम्हाला माहीतच आहे. दर्शनी किंमत म्हणजे काय असते? छापील किंमत आहे. म्हणजे दर्शनी किंमत बदलत नाही. छापलेली जी असते तीच दर्शनी किंमत असते. शेअर मार्फत उभारलेल्या भांडवलास काय म्हणतात? भाग भांडवल असे म्हणतात. आणि शेअर खरेदी केलेल्या गृहस्थात काय म्हणतात? शेअर होल्डर असे म्हणतात. आता बरेचसे शेअर होल्डर आहेत, कारण शेअर मार्केट करतात ते शेअर होल्डर असतात. तर लाभांश म्हणजे काय? तर भागधारकाला मिळणारा उत्पन्नाचा वाटा म्हणजे काय असतो? लाभांश असतो. आणि लाभांश हा दर्शनी किमतीवर दिला जातो. दर्शनी किमतीवर दिला जातो. आणि बाजारभाव बघा, बाजारभाव ही संकल्पना काय आहे? शेअर बाजारामध्ये ज्या किमतीला विकला जातो त्या किमतीस काय म्हणतात? बाजारभाव असे म्हणतात. शेअरची खरेदी किंमत कशी काढायची? तर ती काही महत्त्वाची सूत्रे आहेत. तर ती आपण पाहूया. शेअरची खरेदी किंमत कशी काढायची? तर बाजारभाव अधिक दलाली. शेअरची विक्री किंमत कशी काढायची? तर बाजारभावमधनं दलाली वजा करायची. कारण का तर दलाली ही आपण कोणाला देणार आहे? ब्रोकरला देणार आहे. ब्रोकर तो काय करणार आहे? दलाली वजा करून घेणार आहे. आणि खरेदी किंमत करताना आपल्याकडनं बाजारभाव अधिक दलाली, आपल्याकडनंच ती दलाली वसूल होणार आहे. तर शेअरची संख्या म्हणजे काय? तर गुंतवलेली रक्कम भागिले शेअर खरेदी किंमत किंवा शेअरची खरेदी किंमत किंवा दर्शनी किंमत. खरेदी किंमत म्हणजेच ती दर्शनी किंमत असणार आहे शेअरची संख्या काढताना. आपण किती गुंतवलेली रक्कम आहे त्याला काय करायचं? दर्शनी किंमतनं भागायचं किंवा खरेदी किंमतनं भागायचं. एका शेअर्सवरील लाभांश कसा काढायचा? त्याचं सूत्र काय आहे बघा. दर्शनी किंमत गुणुले लाभांशाचा दर, हे सूत्र येणार आहे. एका शेअरचा लाभांश काढायचा. म्हणजे छापील किंमत आणि जो आपला शेकडा दर आहे तो लाभांशाचा दर काढायचा. एकूण लाभांश किती आहे? एकूण लाभांश म्हणजे शेअरची संख्या गुणुले एका शेअर्सवरील लाभांश असणार आहे एकूण लाभांश काढण्यासाठी. आणि उत्पन्नाचा दर कसा काढणार आहे? तर लाभांश भागिले गुंतवलेली रक्कम गुणुले 100 अशा पद्धतीनं आपण काय काढणार आहे? तर लाभांशाचा दर काढणार आहे. 10 रुपये दर्शनी किमतीच्या शेअर्समध्ये 700 रुपये गुंतवून मिळणाऱ्या शेअरची संख्या किती? हा असा प्रकारचा प्रश्न आहे. तर शेअरची संख्या काढताना आपल्याला कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे? तर आपण किती गुंतवलेली रक्कम आहे भागिले दर्शनी किंमत. 700 रुपये गुंतवलेले आहेत. ते 700 रुपये लिहायचं. पहिल्यांदा फॉर्म्युला लिहून घेतला. शेअरची संख्या काढायची आहे म्हटल्यावर शेअरच्या संख्येचा फॉर्म्युला आहे गुंतवलेली रक्कम भागिले दर्शनी किंमत. गुंतवलेली रक्कम आहे 700 रुपये आणि दर्शनी किंमत आहे 10 रुपये. दर्शनी किमतीवर 10 आहे. शून्याला शून्य गेला, राहिले 70. म्हणजे शेअरची संख्या किती आली? 70. तर आज आपण शेअर हा चॅप्टर अंतर्गत महत्त्वाच्या संकल्पना पाहिल्या आणि महत्त्वाची सूत्रे पाहिली. थँक्यू.